तुझ्या खेळ असा मैतर, उगा जीव जाळ तुया मैतर, कुण्या रागान केला या घातर, फुक्या सपनात जागती या रातर, खेळ तुया खेळ असा मैतर, उगा जीव जाळ तुया मैतर, कुण्या रागान केला या घातर, फुक्या सपनात जागती या रातर, मैतर. लागली या उगा मना जाळी, जीवा झुर तू या डोळ आसवाच गाळी, मैतराच्या पीर माझी जाण तुला नाही, तरी जळ तू या जीवकार तुझ्या पायी, कुठ गेला कसा कुणा ठावर, इसरून मैतरीचा गावर, कुण्या रागान केला या घातर, फुक्या सपनात जागती या रातर, खेळ तुझ्या खेळ असा मैतर, उगा जीव जाळ तुझ्या मैतर. सार इरहाच चांदन, काही उमगना मैतराच वागन, कारजळ तू या जीव उगा तुझ्या पायी, तुझ्याईना जीव लग मला कुणी नाही, तुझ्याईना कस जगू सांगर, खेळू कस मैतरीच पांगर, कुण्या रागान केला या घातर, फुक्या सपनात जागती या रातर, खेळ तुया खेळ असा मैतर, उगा जीव जाळ तुया मैतर, कुण्या रागान केला या घातर, फुक्या सपनात जागती या रातर. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती, वाघाची लीलानी कपाळी टिळा तू जेड अंधारासाठी, भनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी, देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला माझा
नशीब घेऊन एखादा जन्माला आलेला कुणी पडली नजर तुझी त्याच्यावर अखंड राहील ऋणी विसर पडावा घडू नये कधी जिव्हारी जिवंत जाण दारात तुळस कौलारू कळस देवाऱ्यात तुझा मान दीनांचा देवारा सोडून मोकळा श्रीरंग परतला माझा आनंद 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 हरपला माझा आनंद 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 हरपला ऐकली गाराणी सदैव देवाच्या आधी सवाल छळतो आता मी कुणाला दाखवून वजयादी वार सण वार रेखी अमोल कथाळ पटेल यांचे संदेश सहकारी आणि आपल्या सर्वांचेच अतिशय घनिष्ठ असे स्नेही आदरणीय बोजी पाटील खेमनर यांचं आज दुपारी दुःखद असं निधन झालं. खरं तर दीपावलीच्या आगमन होण्यापूर्वी अतिशय दुःखद असा धक्का आपल्या सर्वांना बोजी पाटील यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि ही अविश्वसनीय घटना म्हणजे अजूनही याच्यावरती विश्वास बसत नाही की बोजी पाटील आज आपल्यामध्ये नाहीत. परंतु शेवटी देवाची मर्जी तिथे कोणाचीही चालत नाही. अशी अचानक अकाली एक्झिट बोजी पाटील यांनी घेतली आणि आमचं कठार भागातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक आज आमच्यातून काळाने हिरावून घेतले. मी माझ्या आणि माझ्या परिवाराच्या वतीनं त्याचबरोबर सातूर कठार भागातील तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं समस्त ग्रामस्थांच्या वतीनं बोजी पाटील खेमनर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. असा नेता असा मित्र पुन्हा होणे नाही. आयुष्यभर एक कर्मठ विरोधक म्हणून त्यांनी आपली गती कायम ठेवली आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करत असताना आमदार अमोल कथाळ पाटील यांच्या विजयामध्ये देखील त्यांनी सिंहाचा वाटा असा उचलला. परिवर्तनामध्ये निश्चितच इतिहासामध्ये त्यांच्या सहभागाची नोंद या ठिकाणी निश्चितच घेतली जाईल. बोजी पाटील यांचं अचानक जाणं आमच्या सर्वांसाठी अतिशय वेदनादायी आहे. हे दुःख आम्हा सर्व कार्यकर्त्यांना पत्नी न पडणार आहे, परंतु आमच्यापेक्षाही त्यांच्या कुटुंबियांचं दुःख मोठं आहे. एका मुलाला डॉक्टर संकेत यांना त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत आहे. त्याचबरोबर मुलगी कोमालीला बी फार्मसीमध्ये तिनं पदवी प्राप्त केलेली आहे. आपल्या मुलांना उच्च विभूषित त्यांनी केलं आणि आज अखेरचा श्वास त्यांनी या ठिकाणी शुक्रवारी दुपारी 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30च्या दरम्यान त्यांनी घेतला. पुणे येथील जहांगीर रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती बुधवारी बायपास शस्त्रक्रिया पार पडली होती. परंतु आज पहाटे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातून ते सावरू शकले नाही आणि आज अखेर त्यांनी आपल्या सर्वांचा निरोप या ठिकाणी घेतलेला आहे. मी पुनश्च एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि यानंतर योगेश खेमनर यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांना श्रद्धांजलीसाठी निमंत्रित करावे. या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी आयुक्त सुभाष पाटील खेमनर यांना विनंती करतो. सभापती शेखरराव पाटील खेमनर, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नाशिक
जिल्हा सेवक सरचिटणी खंडेराव पाटील यांनी या ठिकाणी नातेवाईकांच्या वतीने यायचं. त्यानंतर शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख शैलजी वागचौरे साहेब यांनाही विनंती असेल. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या साकूर आणि साकूर परिसरातील सन्माननीय भाऊजी पाटील खेमनर यांचं आज पुण्यामध्ये परवा ऑपरेशन झालं आणि आज पहाटे पुन्हा त्यांना हृदयविकाराचा तीव्र असा झटका आला आणि त्यामध्ये त्यांचं दुःखद असं निधन झालं. मी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं साकूर आणि साकूर परिसराच्या वतीनं सन्माननीय भाऊजी पाटील खेमनर यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. आदरणीय सुभाष पाटील खेमनर पहिल्या ताख्याची श्रद्धांजली अर्पण करून त्यांना निरोप आपण घेण्यात येतो. एक डॅशिंग धडाडीचा कार्यकर्ता ज्याचं संगमनेर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाला प्रत्येक कार्यकर्त्याला ज्याचं नाव माहीत होतं बुवाजी खेमनर कोण आहे काय, असा हा चळवळीचा धडाडीचा कार्यकर्ता आपल्यातून जाणं हे आपल्या सर्वांचं मोठं नुकसान आहे. ज्या ज्या वेळेस संगमनेर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न निर्माण व्हायचे त्यावेळेस एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून बुवाजीने जी आपली भूमिका वठवली ती अनेक वर्ष झाले दशक आपल्या आठवणीत राहील असं त्याचं काम होतं. ज्याच्या वेळेस आम्हाला साकूरमध्ये यायचं त्यावेळेस पहिली आठवण ही बुवाजीची असायची. त्यांच्या जाण्याने आपल्याला दुःख झालेले. मी आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या सोबत आलेले आमचे मित्र नगरसेवक अभिराजी थोरात, बाळासाहेब गावखरे व सर्व शिवसैनिकांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर नातेवाईकांच्या वतीने खंडेराव पाटील. आज या ठिकाणी बुवाजी पाटील खेमनरांना या ठिकाणी खरं तर हा वेळच यायला नको होता. बुवाजी पाटलाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं गेल्या 10 ते 15 वर्षापासून आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा या समाजाला आरक्षण मिळण्याकरता बुवाजींनी खूप अशी मेहनत घेतली आणि या पठारातलं अतिशय सच्चे आणि तरुण असं व्यक्तिमत्व, नवजात फुललेलं असं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. आणि म्हणून मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं नाशिक शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं धनगर समाज उन्नती मंडळाच्या वतीनं भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर माजी कृषी आयुक्त सुभाष पाटील खेमनर यांना विनंती असेल. यानंतर डॉक्टर अशोकराव विठाते साहेब आणि त्यानंतर शरदनाना थोरात. बुवाजी पाटील खेमनर यांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व शोकाकुल बंधू म्हणजे गेल्या 1 वर्षापूर्वी त्यांचे मित्र डॉक्टर अशोक विठाते साहेब यांच्या हॉस्पिटलला त्यांनी अँजिओग्राफी केली आणि त्या अँजिओग्राफीमध्ये त्यांचा एक वॉल आणि 2 ब्लॉकेज सापडले. म्हणजे हृदयाला 3 झडपं असतात आणि त्याच्यामध्ये 2 झडपांचं ऑपरेशन हे सोपं असतं, परंतु जे मुख्य नॅरोटरी वॉल म्हणून असते त्याचं ऑपरेशन हे फार क्रिटिकल आणि रिस्की असतं. ते बुवाजी पाटलांना माहीत होतं म्हणून त्यांनी वर्षभर आयुर्वेद वगैरे उपचार करून शक्यतो टाळला. परंतु गेल्या 1 महिन्यापासून त्यांना थोडासा त्रास जाणवला आणि त्यांनी नाशिक येथे अँजिओग्राफी करून घेतली. डॉक्टरांनी सुद्धा सल्ला दिला की तुम्ही ताबडतोब ऑपरेशन करणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे सर्व तज्ञ डॉक्टर असतील पुण्यातले, बॉम्बेतले डॉक्टर
नितारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जगताप साहेब आणि मनोज प्रधान डॉक्टर असे 2-3 नावं सुचवले आणि त्यापैकी पुण्याचे मनोज प्रधान डॉक्टर आणि उत्तम हॉस्पिटल असे जहांगीर हॉस्पिटल जिथं सर्व सुविधा आहेत असं हॉस्पिटलची बोलणी करून त्यानंतर हे थोडंसं मोठं ऑपरेशन असल्यानं मुंबईला सुद्धा लीलावती हॉस्पिटलला गुरुगर साहेबांचा मुलगा आहे तिथे एमडी डॉक्टर आहेत त्यांच्या आणि अमोलदादा खासदार आमदार साहेब विखे पाटील साहेब त्यांच्या सगळ्या सल्ल्यानं लीलावतीला सुद्धा त्यांनी व्यवस्था केली होती. परंतु तिथले डॉक्टर 1 महिनाभर अवेलेबल नव्हते म्हणून भाऊजी पाटलांनी पुण्याचा ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आणि खरं म्हणजे 14 तारखेला ते ॲडमिट झाले. आम्हाला सांगितलं नाही त्यांनी इतकं घाई गेल्याने मला ऑपरेशन असतं 14ला ॲडमिट झालं. रात्री आम्हाला समजलं की ॲडमिट झालं. आम्ही गेलो इथून आणि 15ला सकाळी ऑपरेशन झालं. सुदैवाने उत्तम ऑपरेशन झालं, सगळं झालं. काल संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत त्यांनी सगळ्यांशी बोलले, व्यवस्थित आतमध्ये फोन पण केला आणि विचारे पण केले. परंतु आज अचानक पहाटे त्यांच्या हृदयाने साथ देणं सोडलं आणि बीपी अत्यंत लो झाला. त्यामुळं लगेच डॉक्टर तिथं 5:30लाच आले. त्या डॉक्टरनी त्यातून बोलून हृदयामध्ये पुन्हा एंजिओग्राफी बोलून सोडलं. बाहेरून पेसमेकर सुद्धा त्यांनी लगेच बसवला. तोपर्यंत सगळे हृदयाचे ठोके व्यवस्थित आले. परंतु त्यानंतर पुन्हा जे खाली खाली होत गेले साधारण 12 वाजेपर्यंत ते पुन्हा वरती गेलेच नाही. डॉक्टर नितारे साहेबांची फार मदत झाली. त्या ऑपरेशनच्या दिवशी सुद्धा हजर होते, आजही हजर होते. तोपर्यंत आम्ही सगळे थांबलो. त्यांनी स्वतः चेक केलं आणि दुर्दैवानं हृदयाने साथ न दिल्यामुळं त्यांचं आपल्याकडून ते निघून गेले. तर आम्ही पाठवा होण्याचं फार मोठं नुकसान झालं. आपल्यात एक संघर्ष होता. माझा खास मित्र 2-4 वर्ष मैत्री होती. अचानक निघून गेल्यानं फार मोठं आधारवड, गरिबाचा आधारवड आणि संघर्ष होता. त्यातून गेलेला आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं मी माझ्या या मित्राला अखेरची श्रद्धांजली अर्पित करतो. धन्यवाद. सांगितलेलं आहे त्यामुळं आता याच्या पलीकडे काही सांगावं असं मला वाटत नाही. फक्त एकच त्यांनी जो पाठ सांगितला नाही तो मला वाटतं की भाऊजीचं निधन होऊन 1.5 वर्ष झालं होतं. तर सगळ्यांना यातून एकच बोध घ्यायचा आहे की हृदयाच्या बाबतीत किंवा हृदयाच्या आजाराच्या बाबतीत चालढकल करून चालणार नाही. त्याची ताबडतोब ट्रीटमेंट घेतली पाहिजे. त्यांच्या बंधूंचंही 5-6 महिन्यापूर्वी निधन झालं. त्यावेळी त्यांनी डायबिटीस आणि हृदयाच्या आजाराकडे दुर्लक्ष केलं. त्यावेळी आमची बऱ्याच वेळा माझीशी चर्चा झाली. पण तरी सुद्धा शेवटी आता प्रत्येकाचं अंतःकरण काय सांगतं आणि मनात काय विचार येतात काही सांगता येत नाही. पण यापुढं आपण सगळ्यांनी आजाराकडे लवकरात लवकर ट्रीटमेंट घेतली पाहिजे. त्यातल्या त्यात कमीत कमी डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. एवढंच या निमित्ताने मी सांगेन. आपण सगळ्यांच्या वतीनं मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. शरद नाना थोरात यांनाही विनंती असेल. त्यानंतर मनसेचे जिल्हा संघटक किशोर नाना डोके यांना विनंती असेल. उपस्थितांपैकी शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ पाटील राणे, अविनाश मामा थोरात तसेच हे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपल्या संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय भाऊजी खेळणार म्हणजे आपल्या प्रकार भागाचा धान्यावाड आपण पाहतो वर्गामध्ये 1 नंबर असं काम चाललं. परंतु योगायोगाला पाहिजे की कधी वयात आपल्या धान्यावाड्याला जावं लागलं. राजनीतीच्या मनात तिथे कोणाचे झालेला युक्तीप्रमाणे आपल्या भाऊजीला आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीनं आपण सर्वजण आला तुमच्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साधारणपणे 30 वर्षापूर्वी भाऊजी असेल, कैलासराव आणि सर्व या ठिकाणी पठार भागामध्ये
शिवसेनेचं काम करत असताना बुवाजी खरं तर अतिशय सफळ आणि धडाडीचा कार्य करतात. परंतु तो नेहमी सांगायचं या ठिकाणी रडायचं नाही तर लढायचं आणि शेवटपर्यंत त्या ठिकाणी बुवाजी सर्वसामान्य जनतेसाठी या पठार भागासाठी नेहमी लढत राहिला आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज हा जनसमुदाय त्याचं प्रत्युत्तर आहे. खरं तर निश्चितपणे आमचे सहकारी या ठिकाणी गेला त्याचं दुःख निश्चितपणे आहे. मी अधिकच वेळ न घेता बुवाजीला आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. यानंतर आपल्या तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील. दुःखित अंतकरणाने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज तसा आपल्या सर्वांच्या मनात घर केलेला, सर्वांना हवाहवासा वाटणारा आपला मार्गदर्शक, सगळ्यांसाठी, कोणासाठी मुलगा, कोणासाठी भाऊ, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा आमचा ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक स्वर्गीय बुवाजी पाटील खेमनर यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालं. मी परमेश्वरांनी प्रार्थना करेन त्यांच्या पवित्र अशा आत्म्यास शांती मिळो. पठार भाग म्हणजे आमच्यासाठी हक्काचा कोणी माणूस जर होता तो बुवाजी पाटील होते. बुवाजी पाटलाच्या बरोबर गेल्या कित्येक वर्षापासून सामाजिक राजकीय जीवनात काम करताना बुवाजी पाटलाची आपल्या पठार भागासाठी असलेली तळमळणी आम्ही बघितली. जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे वेळोवेळी पठार भागातील पाण्याचा प्रश्न असेल, छोटे मोठे प्रश्न असेल, हे नेहमी मागताना मी बुवाजींना बघितलंय. मागील आठवड्यामध्ये मुंबई येथे बुवाजी पाटील सहदेव रोगबाई आले असता पालकमंत्री महोदयांकडे सुद्धा ते गेले आणि साहेबांनी तत्काळ लीलावती हॉस्पिटलला फोन करून सांगितलं का बुवाजी माझ्या कुटुंबातील कार्यकर्ता आहे, त्याच्या ऑपरेशनला जो काही खर्च येईल तो सगळा खर्च मी करेन. परंतु दुर्दैवाने तेथील डॉक्टर एक महिना बाहेर असल्यामुळं तो थोडासा वेळ लागला आणि बुवाजी पाटलांनी त्याच्या परिवाराने निर्णय घेतला की आपल्याला पुण्याला जहांगीर येथे ऑपरेशन करायचं आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीप्रमाणे बुवाजी पाटलाचं काम सुरू राहिलं आणि खरंच निश्चितच ही माझ्यासारख्या आयुष्यामध्ये आयुष्याला एक चटक लावून देणारी घटना आज माझ्या बाबतीत घडली. निश्चितच या बुवाजी पाटील असेल, त्यांचा सर्व परिवारातील सदस्य त्यांच्या जाण्यामुळं जे दुःख झालंय या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत. बुवाजी पाटलांच्या कुटुंबाला शब्द देतो, आदरणीय पालकमंत्री विखे पाटील व मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला कमी पडून देणार नाही. तुमच्या नेहमी सुखदुःखामध्ये तुमच्या घरातील एक प्रतिनिधी म्हणून आम्ही नेहमी उपस्थित राहू. निश्चित मी या निमित्ताने बुवाजी पाटील खेमनर यांना पुन्हा त्यांच्या आत्म्यास शांती मिळो अशी प्रार्थना करतो व त्याच्या कुटुंबियांना या दुःखामध्ये सावरण्याची परमेश्वर शक्ती देऊ. ओम शांती. दीनांचा देवारा सोडून मोकळा श्रीरंग परतला, माझा आनंद 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 हरपला, माझा आनंद 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 हरपला. गारहाणी सदैव देवाच्या आधी, सवाल छळतो आता मी कुणाला दाखवून वजयादी. वार सण वार रे
लेखीवर रांगोळी